शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अमरनाथमधील काँग्रेस सोबतच्या युती संदर्भात काय म्हटले आपण पाहूयात। अमरनाथमध्ये तुमच्या बरोबर सत्ता स्थापन होणं अपेक्षित होतं, तसे गणित पण जुळत होते, असं असताना तुम्हाला बाजूला ठेवलं आणि काँग्रेससोबत गेले। केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे आणि नगरपालिकेमध्ये देखील आपण पाहिलं असेल की महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्या आणि महानगरपालिकेमध्ये देखील मॅक्झिमम ठिकाणी महायुतीचं वातावरण आहे। काही ठिकाणी जे आहे नाशिक सोडलं, बाकी ठिकाणी सोडलं तर त्या ठिकाणी काही ठिकाणी नाही आहे महायुती। ज्या विचारांच्या विरोधामध्ये आपण लढलो अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कोण करत असेल तर मला वाटतं हा सर्वस्वी प्रश्न जो आहे तो त्यांचा आहे। मी तर केली नाही युती कोणाबरोबर आघाडी, तर मला वाटतं ज्यांनी आघाडी केली त्यांना जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल चांगलं उत्तर जे आहे ते देऊ शकतात। तर अकोट आणि अंबरनाथ संदर्भात मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे। काँग्रेस आणि एमआयएम सोबत आघाडीत चालणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। ही आघाडी तोडावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। या संदर्भात आदेश दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। ही अनुशासनहीनता आहे, त्यामुळे कारवाई होणारच असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी एबीपी नेटवर्कला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे। अंबरनाथमध्ये शिंदेच्या शिवसेनेला बाजूला ठेवत ही युती झाली होती आणि त्यामुळे शिंदेची शिवसेनाही नाराज झालेली होती। तिकडे अकोटमध्येही एमआयएम सोबत भाजपनं एकत्र येत सत्ता स्थापन केलेली होती, त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार सचिन अहिर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात। मीरा भाईंदर आणि अंबरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेस बरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, निकाह लागलेला आहे त्यांचा। मग आता हिरवे नाही झाले। भाजपला कोणीही चालतो, भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला। कोणी या बरं का, जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे। काय, माझं वाक्य नीट समजून घ्या। जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे। आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत, एमआयएम आणि अंबरनाथला काँग्रेस। भारतीय जनता पार्टीची दुपट्टी भूमिका ही यावरून स्पष्ट होते। सत्ता काबीज करण्यासाठी पाहिजे त्या गोष्टी करायला त्यांची मनस्थिती आणि मानसिकता आहे। आणि हे जे आमच्यावरती आरोप करतायत, आता कुठे आहेत अमित सटम, त्यांनी सांगावं ना की याबाबत त्यांची भूमिका काय। मग ते बोलतील की मला काय विचारू नका, मला फक्त मुंबईपुरताच विचारा। की एमआयएम बरोबर जे कालपर्यंत जे धर्मांतरीकरण हिंदुत्वाची गोष्ट करत होते, कुठे गेलं आता त्यांचं हिंदुत्व। आणि एमआयएम सारखा जातीवादी पक्ष आहेत हे सातत्याने सांगण्याचं काम जे लोक करत आहेत, आता हे स्पष्ट झालेले आहेत की हे यांचे खरे साथीदार कोण आहेत। काँग्रेस ही भाजपच्या निवडणुकीत काही वरती कमळ खाली पंजा अशा अनुषंगाने आम्ही तिथे निवडणूक लढलो नाही, आम्ही वेगवेगळीच निवडणूक लढलेलो आहे। आता त्या सभागृहामध्ये 12ची आमची संख्या आहे। तिथे शिवसेनेची संख्या काही 25-27 ही त्यांची संख्या आहे, भारतीय जनता पक्षाची काही संख्या आहे। आता सभागृहातलं फ्लोअर जो आहे त्या ठिकाणी आम्ही आमचे 12 सदस्यच घेऊन पुढे जाणार आहोत आणि तिथे भाजपला, कारण नगराध्यक्ष निवडून आलेला आहे, त्यामुळे भाजपला काही आमचा पाठिंबा कुठल्याच प्रकारचा आहे अशा प्रकारचं चित्र नाही। तर या संदर्भात बोलण्यासाठी, माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, मुख्यमंत्र्यांनी माझाच्या मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की या युत्या तुटणार, तर आता नेमके काय आदेश दिलेत मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही नगर परिषदांसंदर्भात? नक्कीच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की काँग्रेस आणि एमआयएम सोबत जी ही युती झालेली आहे ती युती होऊच शकत नाही। एकूणच स्थानिक पातळीवर जरी का ही युती झाली असेल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि या संदर्भात अनुशासनहीनतेसंदर्भात देखील कारवाई केली जाईल। ज्यांनी कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर देखील कारवाई होईल असं स्पष्टपणे मुख्यमंत्री हे आपल्याला बोलताना दिसत आहेत। प्रामुख्यानं जर पाहायचं तर नगर परिषद, नगरपालिकांसाठी स्थानिक आघाड्या आपल्याला होताना पाहायला मिळत असतात। मात्र वैचारिक कुठेतरी मतभेद असलेल्या पक्ष जर का दोन्ही सोबत येत असेल तर ते कुठेतरी चुकीचं आहे असं स्पष्टपणे आपल्याला
प्रकर्षाने मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून दिसत आहे आणि एकूणच या संदर्भात आता कशा प्रकारची कारवाई ही होते आहे हे बघणं महत्वाचं असेल, कारण की अकोला विकास मंच मध्ये आपल्याला भाजपनं ते अकोला विकास मंच हे स्थापन केलेलं, अकोट विकास मंच स्थापन केलेलं दिसतं आणि त्यामुळे त्यामध्ये अनेक पक्ष आहे, सोबत MIM पण आहे आणि अशा वेळी MIM ला बाजूला ठेवून किंवा जर का ही युती तोडायची असेल तर कशा पद्धतीनं हे पुढे जात आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे. एकूणच नगराध्यक्ष अकोटमध्ये आपल्याला भाजपचाच पाहायला मिळतो आहे, मात्र सत्तेत येण्यासाठी एकूण ही सगळी समीकरणं आणि गणित मिळवण्याचा प्रयत्न कुठेतरी होताना दिसतो आहे. अंबरनाथमध्ये पण तीच परिस्थिती आहे आणि त्यामुळेच एकूणच मुख्यमंत्र्यांकडनं स्पष्टपणे आपल्याला या संदर्भात विधान आलेलं दिसतंय की अशा प्रकारच्या युत्या या तोडल्या गेलेल्या पाहिजेत. एकूणच अभद्र युती आहेत. नक्कीच आता या संदर्भात कुणावर कारवाई होते पाहणं महत्वाचं असेल. अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.